मित्रांनो, काल भैरव जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बी तुम्ही शिव मंदिरात गेले तरी पण चालेल। दूध घेऊन जा आणि दुधामध्ये काळी तीळ टाकून शिवलिंगाला अर्पण करा। याच्याने काल भैरव जयंतीचे आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल। आणि दूध पाणी अर्पण करता करता ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहा। याच्याने 7.5 कर्ज असेल, नजर लागली असेल तर कुठल्याही गोष्टींसाठी अतिशय रामबाण इलाज आहे, उपाय आहे। तर हा उपाय सर्वांनी नक्की करा। दुधामध्ये या पाण्यामध्ये काळी तीळ टाकून शिवलिंगाला अर्पण करा, शिवाची पूजा आणि भक्ती करा। ओम काल भैरवाय नमः या मंत्राचाच तुम्हाला जप करायचा आहे आणि अष्टगंधक अर्पण करा। काळी तीळ शिवलिंगावर अर्पण करा। काळी तीळ अर्पण केल्याने सर्व कर्जेसाठी मुक्ती होते, मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात, 7.5 दोष, शनीचा दोष दूर होतो आणि महाकालची आपल्याला कालभैरवाची कृपा प्राप्त होते। तांदूळ, गहू, मूग यथाशक्ती जी पूजा तुमच्या जवळ असेल तर ती पूजा तुम्ही अर्पण करा। बेल, फूल, पान आणि आज एक चौमुखी दिवा शिवलिंगाजवळ नक्की लावा। जर आपण आजच्या दिवशी शिवलिंगाजवळ चौमुखी दिवा 8 वातींचा या 4 वातींचा लावला आणि त्या चौमुखी दिवामध्ये तुम्हाला काळे तीळ नक्की टाकायचे, कारण की काळे तीळ टाकून आपल्याला दिवा शिवलिंगाजवळ अर्पण करायचा। याच्याने कसलीही अनिष्ट शक्ती आणि नजर दोष यांच्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल। तर असा तुम्हाला चौमुखी गव्हाच्या पिठाचा दिवा, त्याच्यात थोडीशी हळदी घालून तुम्हाला हा दिवा शिवलिंगासमोरच अर्पण करायचा आहे आणि शिवलिंगासमोरच तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि कालभैरव अष्टक बोलायचं आहे, दीप प्रज्वलित करायचं। आणि मोबाईलला माझा शालिनी भक्ती सागरवर 11 वेळा काल भैरव अष्टक आलेला आहे, तर शालिनी भक्ती सागर चॅनल सर्च करून 11 वेळा स्क्रीनवर काल भैरव अष्टक आलेला आहे, तर 11 वेळा काल भैरव अष्टक नक्की अर्पण करा। कापूर आणि लवंगा सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घरात जाळू शकता, शिवलिंगासमोर जाळू शकता आणि दीप आरती अशी करून काल भैरव अष्टक नक्की करा। कारण की वर्षातून आजचा हा एक दिवस असा आहे की आपल्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल। तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा। तर असा मी शिवलिंगासमोर काल भैरव अष्टक 11 वेळा आणि चौमुखी दिवा काळी तीळ टाकून अर्पण केली आणि कापूर आणि लवंगा या सुद्धा शिवलिंगाजवळ महाकाल भैरवाय नमः या मंत्राचा जप करत करत नक्की अर्पण करा। तर अशी तुम्हाला आजच्या दिवशी ही पूजा करायची। नारळ, खडीसाखर, इमारती जलेबी, काळी तीळ, काळी उडीदचे दाणे, तर असे तुम्हाला अर्पण करायचे। आपल्या घरावरून काळी तीळ, काळी उडीदचे दाणे असे उतारून तुम्हाला एका कटोरीमध्ये जाळून घ्यायचे। याच्याने नजर दोष संपूर्ण दूर होईल।